आज आपण आंबा शिरा बनवणार आहोत। तर आपण रस तर नेहमीच खातो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने आंब्याचा शिरा बनवणार आहोत। तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आंबा शिरा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, 1 वाटी केशरचा रस। यासाठी मी केशर आंबा घेतलेला आहे। तुमच्याकडे हापूस आंबा असेल तरी चालेल। अर्धी वाटी साजूक तूप, 5-6 बदाम, 5-6 काजू, 5-6 पिस्ता हे मी बारीक कट करून घेतलेला आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे। यामध्ये आपण साजूक तूप घालून घेऊया। रवा आपल्याला मंद आचेवर 5 मिनिट मस्त भाजून घ्यायचा आहे। चला आता आपण तुपामध्ये रवा घालून घेऊया। याला 4 ते 5 मिनिट लागेल। गॅस आपल्याला हा मध्यमच ठेवायचा आहे आणि खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। जास्त जाळायचा देखील नाही, नाहीतर आपला शिरा हा काळपट येऊ शकतो। तर मंद आचेवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। आपला रवा हा खमंग भाजून झालेला आहे। बघा मस्त सुगंध सुटलेला आहे, म्हणजेच आपला रवा भाजून झाला असं समजायचं। आता मी इकडे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे गरम करून घेतलेलं आहे। हे आता आपण यामध्ये घालून घेऊया। तर गॅस हा आपल्याला मंद करायचा आहे, त्यानंतरच आपल्याला दूध घालायचं आहे, नाहीतर हे दुधाचं आणि रव्याचं मिश्रण आपल्या अंगावर उडू शकतं। तर हळूहळू आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। अर्धा दूध घालून झाल्यावर थोडंसं हलवून घ्यायचं आहे। लागेल तसंच आपण यामध्ये दूध घालायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही हा आंबा शिरा नक्की करून बघा, खूपच टेस्टी होतो आणि लहान मुलांना आणि घरच्या व्यक्तींना देखील हा शिरा खूपच मस्त आणि चवीने खातील। सर्वांनाच हा शिरा खूपच आवडेल। रवा हा छान फुललेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। इथे मी साखर कमीच वापरलेली आहे, कारण केशर आंबा हा गोड असतो, त्यामुळे कमी साखर वापरली तरी चालते। चला आता आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक आपण वाफ येऊ देणार आहोत। आपला रवा हा छान फुललेला आहे। याला मी 2 मिनिटाची वाफ घेतलेली आहे। चला तर आता आपण यामध्ये रस घालून घेऊया। हा रस मी बिना पाण्याचा बनवलेला आहे। 2 आंब्यापासून हा रस तयार झालेला आहे। यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं नाही। तर हा प्युअर रस आपण शिऱ्यामध्ये घालून घेणार आहोत। केशरच्यामुळे आपल्या शिऱ्याला छान असा ऑरेंज कलर येतो। बघा खूपच छान कलर आहे। आता आपण 2 मिनिट हे छान मिक्स करून घेऊया। आपला शिरा हा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया। काजू आणि बदाम, पिस्ता हा आपल्याला सजावटीसाठी ठेवायचा आहे। चला आता आपण मिक्स करून घेऊया। आपला शिरा मस्तच झालेला आहे। बघा अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार झाला आपला आंबा शिरा। तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।